today's topic, same, that is chapter name, superposition of waves. So first we can define the superposition of waves. When two waves arrive at a point simultaneously, each wave produces its own displacement. The resultant displacement is a vector sum of individual displacement. म्हणजे दोन वेव्ह आहेत सायमल्टेनियसली आलेल्या एका ठिकाणी. पहिल्या वेव्हचा काहीतरी एक वेव्हचा डिस्प्लेसमेंट असेल, दुसऱ्या वेव्हचाही डिस्प्लेसमेंट असेल. रिझल्टंट डिस्प्लेसमेंट म्हणजे एकूण डिस्प्लेसमेंट हा वेक्टर सम ऑफ इंडिव्हिज्युअल डिस्प्लेसमेंट असतो. सो दॅट इज सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. अगेन आय विल रिपीट, व्हॉट इज सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. डेफिनेशन जर विचारलं कसं लिहायचं बघा. when two waves arrive at a point simultaneously, आता कुठल्या two waves? Progressive wave. When two progressive waves arrive at a point simultaneously, each wave produces its own displacement. The resultant displacement of this wave is vector sum of individual displacement. जर आपण ही एक वेव आहे प्रोग्रेसिव्ह वेव, त्याचं इक्वेशन घेतलं काय, y1 इज इक्वल टू a sin ओमेगा टी. त्याला a1 एम्प्लिट्यूड आहे, ओमेगा's angular frequency t is at any time, y1 is one distance. दुसरा आहे y2, दुसरं वेव्हचं आहे a2 sin ओमेगा टी प्लस 1. हा SHM मध्ये आपण बघितला होता. So now this we have seen in SHM a2 sin omega t plus phi. What is phi? Phi is phase. हा total phase आहे. Omega t plus phi is total phase. So this is a phi. कितीने तो पुढे आहे. So it is a phi is a phase difference. So it is lead by 0 degree. It is lead by pi by 2 degree. It is lead by pi degree. It is lead by 3 pi by 2, lead by 2 pi, like this. So the resultant displacement is vector sum of, sum म्हणजे बेरीज, vector sum of individual displacement. Vector sum of individual displacement म्हणजे काय करायचं. हाय डिस्प्लेसमेंट आहे पहिल्या वेव्हचा, दुसरा वेव्हचा किती फाय नी पुढे आहे, तो दोघांचं काय केलं, ऍडिशन केलं, तोच काय झाला, सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. सुपरपोजिशन म्हणजे मिक्सिंग, ऍडिंग. बघूया तर सॉल्व करूया एक एक. पुन्हा एकदा सांगतो, when two waves progressive wave arrives at a point simultaneously, each wave produces its own displacement. The resultant displacement is vector sum of individual displacement. Vector sum. आता इथं वेक्टर सम म्हणजे काय, y वेक्टर इज इक्वल टू y1 वेक्टर प्लस y2 वेक्टर. याचा सम असं घेतलं किंवा असंही घेतलं तरी चालेल, y1 प्लस y. ओके, काही टेन्शन घ्यायची काय. y is a displacement. Displacement is a vector quantity. therefore y is equal to, घ्या आता a1 sin ओमेगा t प्लस a2 sin ओमेगा t प्लस phi. चला मानू आपण इक्वेशन नंबर 1, मानू इक्वेशन नंबर 2. ते सॉल्व करूया. मला ट्रिग्नोमेट्री मध्ये फॉर्म्युला आहे sin a plus b is equal to sin a cos b plus cos a sin b. तो फॉर्म्युला ऍड करून वापरूया. बघू, y is equal to a1. What is a1? a1 sin omega t plus a2, आता इथं sin omega t, b काय घ्या, phi घ्या, म्हणजे cos phi प्लस नंतर ना ब्रॅकेट मध्ये घेतो, नंतर कशाला टेन्शन घ्यायचं. दुसरं cos a म्हणजे cos ओमेगा t, दुसरं काय ना sin phi. cos a म्हणजे cos ओमेगा t घेतला आणि b काय घेतला आपण, phi, sin phi. झालं हे.
सॉल्व करूया y इज इक्वल टू a1 sin ओमेगा t त्याला a2 ने मल्टिप्लाय करतो a2 cos phi sin ओमेगा t प्लस a2 sin phi cos ओमेगा t असे इक्वेशन आलं आहे इक्वेशन नंबर 3 मध्ये. आता एक सबस्टिट्यूशन आहे पुट लेट. आता इथं या ब्रॅकेट क्वांटिटी मध्ये बघा a2 cos पुट a cos of phi is equal to a2 cos म्हणजे मी a2 cos phi ला मी a cos phi झालं. व्हॉट इज a रिझल्टंट ना. नंतर ना a2 sin phi ला मी a sin phi म्हणजे a2 cos phi a cos phi घेतलं a2 sin phi ला मी a sin phi घेतलं. हे या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट. therefore y is equal to a1 sin omega t आहे तसाच आपण थोडं अजून सॉल्व करूया बरं का. हे जरा कॉमन वगैरे काही काढू नंतर हे घेऊया आपण. अजून एक स्टेप सॉल्व करू आपण. यामध्ये y इज इक्वल टू साइन ओमेगा टी कॉमन येणार a1 प्लस a2 cos of phi into sin omega t प्लस हे आहे तसाच a2 sin of phi into cos omega t. या सोपं होईल बघापेक्षा. आता आपण सबस्टिट्यूट करूया लेट a1 प्लस a2 cos of phi is equal to a cos phi. दूसरा लेट a2 sin phi कंप्लीट ब्रॅकेट में cos phi घेतला बरं का. नंतर a2 sin phi हा काय घेतला मी a sin phi. एवढं सबस्टिट्यूट म्हणजे याला मी इक्वेशन नंबर 4 घेऊया आणि याला इक्वेशन नंबर 5. आता मला आहे ना रिझल्टंट अँप्लिट्यूड काढायचं. काय काढायचं रिझल्टंट अँप्लिट्यूड. किंवा पहिले यामध्ये सबस्टिट्यूट करूया टोटल नंतर काढू रिझल्टंट अँप्लिट्यूड. सो y इज इक्वल टू a1 प्लस a2 cos phi काय a cos phi म्हणजे a sin ओमेगा t cos of phi प्लस इधर a2 sin phi म्हणजे a sin phi cos ओमेगा t. आता याचा अर्थ काय सेम असं झालं sin a cos b cos a sin b हे कॉमन आहे म्हणजे y इज इक्वल टू जरी अजून एक स्टेप वाढवलं तरी चालेल sin ओमेगा t cos of phi प्लस cos ओमेगा t sin of म्हणजे याचा अर्थ काय झाला. सो y इज इक्वल टू a sin ओमेगा t प्लस व्हाट इज a इज रिझल्टंट एम्प्लिट्यूड आणि ओमेगा t इज म्हणजे पुन्हा हा इक्वेशन आला 6वं इक्वेशन. पुन्हा हे काय होणार आहे. सो नाउ दिस वन इज ए रिझल्टंट वेव ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्स. रिझल्टंट वेव y इज इक्वल टू a sin ओमेगा t प्लस phi. आता एम्प्लिट्यूड काढूया आपण. एम्प्लिट्यूड of waves squaring and adding equation 4 and 5. Here we are squaring and adding equation 4 and 5 we get स्क्वेअर करू पहिला की a1 प्लस
square sin square phi is equal to a square cos square phi plus a square sin square. ये सॉल्व करो, a1 square plus a2 square cos square phi plus 2a1 a2 cos phi, a plus b bracket square a square plus b square plus 2ab, वाला ब्रैकेट सॉल्व, दूसरा प्लस a2 स्क्वायर sin स्क्वायर phi इज इक्वल टू काय ना, यामध्ये a स्क्वायर कॉमन येणार, फक्त a स्क्वायर sin स्क्वायर phi प्लस cos स्क्वायर phi 1. बघूया पुन्हा, म्हणजे आपला फॉर्म्युला काय आला माहिती आहे का, यामध्ये a1 स्क्वायर कॉमन काढतो मी, a square is equal to a1 square plus a2 square sin square phi plus cos square phi plus 2a1 a2 cos of phi. So therefore a square is equal to a1 square plus a2 square sin square theta plus cos 1 plus 2a1 a2 cos of a is equal to square root of a1 square plus a2 square plus 2a1 a2 cos of हे रिझल्टंट आहे. परीक्षेत विचारलं की व्हॉट इज resultant amplitude of superposition of waves, म्हणजे कितीपर्यंत यायचं. Displacement of one wave is given by displacement of second wave is given by the resultant displacement is सॉल्व करायचं, इथपर्यंत यायचं. मग resultant amplitude, what is a is the resultant amplitude. मग आता बघूया case 1, if phi is 0 degree, both waves are in phase, so therefore a is equal to a1 square plus a2 square plus 2a1 a2 cos 0 माहिती आहे तुम्हाला सर्वांना, cos 0 किती आहे 1. A is equal to square root of this cos 0 1 टाकलं 2a1. आता बघूया आता पुन्हा या काय a plus b चा स्क्वेअर आहे, म्हणजे a1 plus a2 ब्रॅकेट, म्हणजे a is equal to a1 plus a2. हे रिझल्टंट एम्प्लिट्यूड, याला म्हणूया मॅक्सिमम रिझल्टंट. a max is equal to a1 plus a2. a max is equal to a1 plus a2. पुन्हा थोडं जरी घेतलं, दुसरं केस 2 case 2, the two waves are out of phase. जर out of phase जर असेल काय होईल, सो phi किती असणार, phi असणार, तर डिग्री मध्ये असेल तर phi म्हणजे किती 180, डिग्री मध्ये असेल phi. हे यामध्ये, सो therefore y is equal to, sorry y ना a is equal to हा फॉर्म्युला अंडर रूट स्क्वायर रूट ऑफ a1 square plus a2 square plus 2a1 a2 cos 180. cos 180 किती असतं -1. a1 square plus a2 square
minus 2 a1 a2 cos 180 इथे टाकलेलं आहे आणि a इज इक्वल टू ब्रॅकेट मध्ये काय ना स्क्वेअर रूट ऑफ a मायनस b a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस 2ab याच टाइप मध्ये आहे. a ची जागा a1 घेतलं, b ची जागा a2 घेतलं, सर्व सॉल्व केलं आपण. a1 मायनस a2 ब्रॅकेट त्या स्क्वेअर रूट काढायचं म्हणजे a इज इक्वल टू a1 मायनस a2. आता a1 आता हा मोठा आहे का हा मोठा आहे? हा मोठा आहे ज्या मॅक्सिमम हा मिनिमम. a min इज इक्वल a1 मायनस a min is equal to a1. So we know about intensity. Intensity is directly proportional to amplitude square. The maximum is काय आहे Imax proportional to a1 plus a2 brackets. I mean yes proportional to a1 minus a2 brackets. Intensity of wave is directly proportional to square of its amplitude. Intensity of wave is directly proportional to square of its amplitude. Imax proportional to a1 plus a2 square. Yes, sir. And I mean a1 minus. Suppose if both amplitudes are same, two waves amplitude are same. a1 a2 same. इथे काय ना a plus a 2a म्हणजे काय ना 2a मॅक्सिमम आणि इथं मॅक्सिमम इंटेन्सिटी किती आहे ना 4a स्क्वेअर 4a स्क्वेअर. इथं मिनिमम अँप्लिट्यूड a मायनस a 0 मिनिमम अँप्लिट्यूड 0 असेल. कधी सेम अँप्लिट्यूड असेल a1 इक्वल टू a a2 इक्वल टू a तर 0 आहे आणि इथं काय ना 0. I mean 0 I max 4a स्क्वेअर पुन्हा 4i आला म्हणजे I max इज इक्वल टू 4i I mean इज इक्वल टू 0. कधी both amplitudes are same असेल तरच, नसेल तर या हा समजलं का तुम्हाला? सुपरपोजिशन ऑफ वेव्स हे आहे कंप्लीट सुपरपोजिशन. दोन इक्वेशन घेतलं a1 sin ओमेगा t a2 sin ओमेगा t घेतलं, रिझल्टंट डिस्प्लेसमेंट बेरीज करून टाकलं, सॉल्व केलं, हे आलं, नंतर फेज घेतला म्हणजे दोन वेव्ह जर ॲट अ टाइम जात असेल त्यांच्यामध्ये फेज काय 0 सेम एकाच वेळेस निघत आहेत दोन्ही आणि दोन्ही एक पुढे एक पाठीमागे जर असेल किती फेज पाय रेडियन किंवा 180 डिग्रीने असेल तेव्हा काय घ्यायचा म्हणजे आउट ऑफ फेज आहे. हे आउट ऑफ फेज आहे आणि हे इन फेज आहे. हे इन फेज आहे आणि हे आउट ऑफ फेज आहे. आलं का लक्षात? तेव्हा हे असं जर फेज जर यांच्यामध्ये π/2 असेल तुम्ही इथे टाका π/2 या इक्वेशनला. π/2 म्हणजे काय cos π/2 किती येणार 0. cos π/2 म्हणजे काय √a1² प्लस a2² येणार एवढंच येणार. ठीक आहे. तर हा आहे कंप्लीट सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. जर परीक्षेत विचारलं तर तुम्ही या पद्धतीने एवढं लिहून काढायचं. सोपं आहे, काही टेन्शन घ्यायची. आता त्याच्यानंतर एक आहे स्टेशनरी वेव्स किंवा स्टॅटिक वेव्स. तर स्टेशनरी वेव्हचं मी एक कन्सेप्ट येतो. स्टेशनरी वेव्स काय आहे त्याचं एक कन्सेप्ट सोपं आहे. बरोबर पहिलं हे झालं असेल मी तो एक कन्सेप्ट मांडतो स्टेशनरी वेव्स आणि थांबतो स्टेशनरी वेव्स. सपोज इथून एक वेव्ह निघाला इथं आला नंतर नाही इथं हे झाल्यानंतर तो इथून दुसरा वेव्ह आला असता तोच रिफ्लेक्ट झाला. हे काय एंड पोझिशन याला म्हणलेलं आहे
याला काय लिहिलंय स्टेशनरी वेव्स. When two identical waves traveling in the same path but in different direction, तर यांचा काय असणार, फ्रिक्वेन्सी सेम असणार, टाइम पिरियड सेम असणार. So when two identical waves traveling in the same path but in opposite direction, म्हणजे पहिलं वेव्ह चाललंय या डिरेक्शन चाललंय, हे दुसरं वेव्ह आहे या डिरेक्शन. First wave is moving in this direction, second wave is moving in this direction. So now this one is a stationary wave. When two waves traveling in the same path but in opposite direction, they interfere with each other. Interfere म्हणजे काय, they superpose with each other and gives stationary waves. When two waves किंवा when two identical waves म्हटलं तरी चालेल, when two identical waves traveling in the same path, the path जो मार्ग एकच आहे but in opposite direction, and they interfere, they superpose with each other and give stationary waves. हे स्टेशनरी वेव्ह हे असं असतं. आपलं प्रोग्रेसिव्ह वेव्हचं आपलं जर घेतलं आपण कॉम्प्रेशन रिफ्रॅक्शन, हे कशामधलं होतं, लॉंजिट्युडिनल वेव्ह, ते प्रोग्रेसिव्ह वेव्ह. स्टेशनरी वेव्ह असं असतं. आणि हा वेव्ह कुठला आहे, हा ट्रान्सव्हर्स वेव्ह आहे. म्हणजे काय, हा प्रोग्रेसिव्ह वेव्ह मध्ये, यामध्ये काय, हा स्टेशनरी वेव्ह. तर हा इथं या ठिकाणी द मिनिमम डिस्प्लेसमेंट आहे. मिनिमम डिस्प्लेसमेंट, a minimum displacement, the minimum displacement is called as a node, and the maximum displacement is antinode. Minimum displacement is called as node, maximum displacement is called as an antinode. म्हणजे when stationary wave is formed, it alternate node antinode node antinode node. म्हणजे यामध्ये काय, so this one is in the form of one loop, हा second loop, हा third loop. जेवढं काय तेवढं लूप म्हणजे stationary wave is in the form of loops. So the distance between the successive node is a lambda by 2. दोन नोड मध्ये चा अंतर किंवा दोन अँटीनोड मध्ये चा अंतर किती आहे, लॅम्बडा बाय 2. लॅम्बडा वन नोड हा वन नोड आणि वन अँटीनोड यांचं अंतर किती असतं, ह्या दोघांमधलं अंतर लॅम्बडा बाय 2. याचं किती असतं, हाफ. द डिस्टन्स बिटवीन वन नोड and next antinode is a lambda by 4. The distance between successive node is a lambda by 2. What is lambda? Lambda is the wavelength of stationary waves. Length of stationary waves. अलग लक्षात, ठीक आहे. उद्या आपण याचा पुढे आपण डिटेल बघणार. ठीक आहे, आपण